श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकानो, काळाचे चक्र फिरलाय. सोन्याची अंडे देणारी कोंबडी मिळणार. मित्रांनो, आजवर तुम्ही जे दुःख भोगलेत, अपमानाचे विष पचवलेत आणि माझे चांगले कधी होणार या एका प्रश्नाने रात्रीची झोप उडवली ना, पण आता थांबण्याची वेळ आली आहे. कारण तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रांनी तब्बल 150 वर्षानंतर एक अशी काही पलटी मारली ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील गरिबी आणि संकटाचा अंधार एका झटक्यात नष्ट होणार आहे. साक्षात काळपुरुषाने स्वतःची चाल बदलली असून विधात्याने तुमच्या नशिबाचे कुलूप उघडण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखले तेच आता तुमच्या चरणी नतमस्तक होतील. हा केवळ एक योगायोग नाही मित्रांनो, तर या ब्रह्मांडाचा तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा न्याय आहे. तुम्ही सर्व भोगले, आता फक्त राजेशाही दिवस येतील. हा दैवी संकेत घेऊन साक्षात लक्ष्मीनारायण तुमच्या दारी चालून येत आहेत. तुमच्या आयुष्यात आता अशा काही महाआनंदाच्या बातम्या धडकणार आहेत ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. इतकेच नव्हे तर तुमच्या हाती एक अशी सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागेल जी तुमच्या 7 पिढ्यांना बसून खाऊ घालेल एवढा पैसा खेचून आणणार आहे. चला तर मग डोळे पुसून टाका आणि अत्यंत लक्ष देऊन ऐका. या ग्रह नक्षत्राच्या महापरिवर्तनामुळे तुमच्या आयुष्यात नेमके काय घडणार. मित्रांनो, ही दैवी भविष्यवाणी अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप करायला वेळही मिळणार नाही. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता डोळे पुसून टाका, कारण तुमचा सुवर्णकाळ सुरू होतोय. गेले अनेक महिने किंबहुना अनेक वर्ष तुम्ही ज्या भयंकर मानसिक त्रासातून आणि आर्थिक संकटातून जात होता त्याला आता पूर्ण विराम मिळणार आहे. तुमच्या कुंडलीतील शनी आणि राशीस्वामी मंगळाची अशी काही युती होत आहे जी तब्बल 150 वर्षानंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडेल. आजवर तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करूनही पदरी फक्त अपयश व निराशाच आली, पण आता या विधात्याने तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा निर्णय घेतलाय आणि तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ संपून आता सुखाचा महापूर येईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तुमच्यावर जळणाऱ्यांनी आणि तुम्हाला कमी लेखणाऱ्यांनी आता तुमचे वैभव पाहण्यासाठी तयार हवे. कारण ग्रह नक्षत्राचे हे महापरिवर्तन तुमच्यासाठी राजयोग घेऊन येत आहे. राहू केतूचा अशुभ प्रभाव तुमच्या राशीवरून पूर्णपणे हटला असून गुरु ग्रहाची अमृतदृष्टी सुद्धा आता थेट तुमच्या भाग्यस्थानावर पडत आहे. त्यामुळे जुने कोर्ट कचेरीचे प्रकरणे असतील, घरातील अंतर्गत कलह असेल किंवा शरीरातील पोखरत असलेले आजारपण एका झटक्यात नष्ट होईल. कारण तुम्ही सर्व भोगले, आता फक्त राजेशाही थाट असेल. हा या ब्रह्मांडाचा नियम आता तुमच्या बाबतीत सुद्धा तंतोतंत खरा ठरणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात साक्षात लक्ष्मीनारायण स्वतः चालून येतील आणि तुमच्या हाती एक अशी सोन्याची अंडी देणारी कोंबडी लागेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. याचा अर्थ असा की तुम्हाला उत्पन्नाचा असा काही गुप्त कायमस्वरूपी मार्गही सापडेल जिथून पैशाचा ओघ कधीही थांबणार नाही. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या व्यवसायात अशी मोठी भरभराट होईल की प्रतिस्पर्धी पाहत राहतील. जर नोकरीत असाल तर अचानक धनलाभाचे मोठे योग येतील. वृश्चिक राशीच्या जातकानो, ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी तुमच्या घरात एवढी सुख समृद्धी घेऊन येईल की येणारी 7 पिढी बसून खातील. आजवर ज्या पैशासाठी तुम्हाला लोकांसमोर हात पसरावे लागले तोच पैशाचा तुटवडा मित्रांनो कायमचा दूर होईल. तुमच्या घरात साठलेले दारिद्र्य, जी पैशाची चणचण आहे, आता तो इतिहासात जमा होईल. हा कोणताही सामान्य बदल नाही तर निसर्गाने तुमच्या कष्टाचे दिलेले फळ आहे मित्रांनो, जे तुमच्या संपूर्ण आयुष्याचे चित्र मित्रांनो कायमचे पालटून टाकतील. वृश्चिक राशीच्या जातकानो, या महाबदलाची सुरुवात तुमच्या बँक बॅलन्स वाढवल्याने आणि समाजात तुमचा दबदबा निर्माण होण्याने होईल. तुमच्या दारी येणारी लक्ष्मी आता स्थिर असणार आहे. त्यामुळे आता फक्त योग्य संधीची वाट पहा आणि देवरात दिवा लावून निसर्गाचे आभार माना. कारण हा 150 वर्षानंतरचा योग फक्त आणि फक्त तुमच्या नशिबाचा कायपालट करण्यासाठी जुळून आलाय. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, आता कान देऊन ऐका, कारण तुमच्या दारी पहिल्या 3 अशा महाआनंदाच्या बातम्या धडकणार आहेत. कारण ग्रह नक्षत्राचे हे महापरिवर्तन तुमच्यासाठी केवळ पैशाचा पाऊस पाडणार नाही तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चिंता एका झटक्यात मिटून टाकतील. तुमच्या कुंडलीतील भाग्यस्थान आता इतके प्रबळ होणार आहे की ज्या पहिल्या महाआनंदाच्या बातमीने तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता ती आता तुमच्या दारी येईल. ज्या पैशाची तुम्ही पूर्णपणे आशा सोडली होती, जे पैसे कुणीतरी कपटाने बुडवले होते किंवा जिथे तुमचे हक्काचे धन अडकून पडले होते, ते पैसे आता तुम्हाला व्याजासह सन्मानाने तुमच्याकडे परत येणार आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या.
त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकांनो, या अडकलेल्या धनासोबतच तुम्हाला सर्वात मोठा दिलासा मिळणार आहे, तो म्हणजे संपूर्ण कर्जमुक्तीचा. डोक्यावर असलेल्या कर्जाच्या विळख्यामुळे जर तुमची रात्रीची झोप उडाली असेल तर आता निश्चिंत व्हा. तुमच्यावर असलेला एक एक पैशाचा डोंगर आता विरघळून जाणार आहे. तुम्ही कर्जाच्या जाळ्यातून पूर्णपणे मुक्त होऊन एक राजासारखा मोकळा श्वास घेणार आहात. हा चमत्कार पाहून तुमचे शत्रूही थक्क होतील आणि तुमची आर्थिक कोंडी कायमची फुटेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, यानंतर तुमच्या घरात दुसरी आणि तिसरी महाआनंदाची बातमी एकाच वेळी धडकणार आहे, जी थेट तुमच्या कौटुंबिक सुखाशी संबंधित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या घरात चाललेले अंतर्गत वाद, नातेवाईकांमधील क्लेश, मालमत्तेचे वाद किंवा कोर्ट कचेरीची जी काही प्रकरणे चालू होती, त्यांचा निकाल आता तुमच्या बाजूने लागणार आहे. घरातील कटुता संपून मागणल्याचे आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. घरात पुन्हा एकदा आनंदाची सनई वाजणार असून सर्व सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करतील. वृश्चिक राशीच्या जातकांनो, तिसरी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या कुटुंबात चालून येणारी कुलवृद्धी आणि मुलांचे यश. ज्यांच्या घरात विवाहाचे वय झालेल्या मुलामुलींच्या लग्नात अडचणी येत होत्या, त्यांचे विवाह आता अत्यंत उच्च आणि चांगल्या घरात पक्के होतील. ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची चिंता होती, त्यांच्या घरात लवकरच लहान मुलांच्या पावलांचे आगमन होणार आहे. मुलांच्या करिअरमध्ये किंवा शिक्षणात मोठे यश मिळाल्याची गोड बातमी ऐकून तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, या तिन्ही आनंदाच्या बातम्या तुमच्या घरात एकापाठोपाठ एक अशा वेळी येतील जेव्हा तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज असेल. आजवर ज्या घराला संकटांनी आणि दुःखाच्या सावटाने घेरले होते, तिथे आता अखंड आनंदाचे साम्राज्य निर्माण होणार आहे. साक्षात देवाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहिला आहे. त्यामुळे आता घाबरू नका. तुमचे अच्छे दिन अधिकृतपणे सुरू झाले आहेत. तुमचा काळ आणि तुमच्या विजयाची चौथी व पाचवी महाबातमी ऐका. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ग्रह नक्षत्रांचे हे महापरिवर्तन आता तुम्हाला भौतिक सुखाच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाणार आहे. चौथी महाआनंदाची बातमी तुमच्या हक्काच्या स्वप्नाशी संबंधित आहे. गेली अनेक वर्षे स्वतःचे घर, नवीन जमीन किंवा हक्काची वास्तू घेण्याचे तुमचे स्वप्न पैशांच्या अभावामुळे किंवा इतर अडचणींमुळे अपूर्ण राहिले होते. पण आता गुरु आणि शनीची असीम कृपा तुमच्यावर झाल्यामुळे या वर्षात तुमची स्वतःची हक्काची वास्तू खरेदी करण्याचे योग 100% जुळून आले आहेत. यासोबतच उत्तम वाहन सुखाचा लाभ होऊन तुमच्या दारी लक्ष्मी चालून येणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, पाचवी महाआनंदाची बातमी ऐकून तुमचा छातीचा कोट अभिमानाने फुगेल, कारण आता समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मानसन्मान प्रचंड वाढणार आहे. आजवर ज्या लोकांनी तुम्हाला निरुपयोगी समजले, ज्यांनी तुमच्या गरिबीची थट्टा उडवली आणि पाठीत खंजीर खुपसला, तेच लोक आता तुमच्या यशापुढे नतमस्तक होतील. तुमच्या गुप्त शत्रूंचा आणि विरोधकांचा पूर्णपणे पराभव होईल. तुमचे नाव, तुमची कीर्ती आणि तुमचा दबदबा चहूबाजूंनी पसरेल, ज्यामुळे तुम्हाला समाजात राजासारखे स्थान प्राप्त होईल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता 6व्या भागात साक्षात साधूंचा तो अंतिम महामंत्र आणि चेतावणी लक्ष देऊन ऐका, जी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे. जेव्हा माणसाचे भाग्य उजळते आणि पैसा प्रसिद्धी दारात चालून येते, तेव्हा अनेकदा नकळत अहंकार निर्माण होतो. पण ही चूक तुम्ही अजिबात करू नका. साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर राहावी असे वाटत असेल तर गरिबांना, गरजू लोकांना मदत करा आणि आपल्या मातापित्यांचा आशीर्वाद रोज घ्या. तुमच्या यशाची आणि गुप्त उत्पन्नाची गुपिते कोणाजवळही बोलून दाखवू नका, अन्यथा नजर लागण्यास वेळ लागणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, 150 वर्षांनंतर आलेली ही सुवर्णसंधी गमावू नका. निसर्गाने तुमच्या पदरात सुख टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त तुमचे कर्म शुद्ध ठेवा. आजवर भोगलेल्या सर्व दुःखांचे पांग फेडणारा हा काळ आहे. घरात शांतता ठेवा, देवावर विश्वास ठेवा आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा. साधूंचा हा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य अखंड नांदो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हे विश्वहर्ता, या वृश्चिक राशीच्या जातकांवर तुझी असीम कृपा आणि आशीर्वाद असाच कायम ठेव. त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करून त्यांना सुख समृद्धी लाभू दे. भक्त हो, जर तुम्हालाही देवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर अत्यंत श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय किंवा जय महाकाल नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुमच्यावर देव सदैव प्रसन्न राहो. कल्याणमस्तू.